सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटासह खानापूर तालुक्यात लोकांच्या शरीरास अपायकारक ठरणारे व बॉडी बिल्डर झटक्यात बनणं यावर सुद्धा धोकादायक व शरीराला अपायकारक ठरणारे व नशेसाठी तरुण याचाही वापर करीत असल्याच्या तक्रारीही विटा पोलीस ठाण्यात वाढत होत्या। मात्र हे सारे औषध धोकादायक व तरुणांना हानिकारक असल्याचं तक्रारीत अनेकांनी म्हटलं। जास्त करून महिला वर्गातून व नागरिकातून ही तक्रारवर चर्चा वाढली होती। या पार्श्वभूमीवर अशा नशेचं धोकादायक औषध विक्री करणाऱ्यांवरती विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांनी करडी नजर ठेवून होती। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या संदर्भात तपासाच्या सूचना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर सह गुन्हे प्रकटीकरण पथकास दिल्या होत्या। यावेळी विटा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी यांना गोपनीय माहिती मिळाली की विटा शहरातील नामे दिलीप बाबूराव ठोंबरे, वय वर्ष 48, राहणार नेहरू नगर विटा, सुशांत हिंदूराव जाधव, वय वर्ष 27, राहणार पुणदी रोड तासगाव, मूळ गाव हातनवली व अमरदीप रामचंद्र भंडारे, राहणार कारवे, हे तिघेजण लोकांना व तरुणांना शरीराला हानिकारक व अपायकारक औषध बाटल्या पुरवत असल्याचं समजलं। या बाटल्यातील औषधांचा बॉडीसाठी व इतर नशेसाठी वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी या तिघांना विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील उत्तम माळी यांनी ताब्यात घेऊन सदर ही कारवाई पहाटेच्या दरम्यान करत या प्रकरणाचा छडा लावत शरीराला हानिकारक करणाऱ्या कंपनीच्या जवळपास 8,000 रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या या तिघांकडून विटा पोलिसांनी हस्तगत केल्या। ही कारवाई विटा व तासगाव येथे करण्यात आली। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, किरण खाडे, दिग्विजय कराळे, प्रमोद साखरपे, हेमंत तांबेवाग, विलास मोहिते, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, वैभव कोळी व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पाटील, अमित मोरे व अन्न प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राहुल करंडे यांनी केली आहे। या गुन्ह्याचा तपास या शरीराला हानिकारक ठरणाऱ्या औषधांच्या बाटल्या आल्या कुठून या संदर्भात पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर करीत आहेत। राहुल सुरेश करंडे, सांगली। आज विटा येथे सर्व या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत किंवा जिममध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांना या टर्मिन नावाचा जो औषधाचा दुष्परिणाम आहे तो माहीत नसल्यामुळे ते जिममध्ये याचा यूज करतात। तर त्यांनी हे आपल्या शरीरास अपायकारक असलेलं औषध वापरू नये अशी मी विनंती करतो व त्यांना या औषधाचे होणारे दुष्परिणाम माहीत नसल्यामुळे ते हे औषध वापरतात। सदरचे औषध वापरल्यामुळे जिममध्ये येणारे जे स्ट्रोक्स आहेत त्याच्यामुळे आपत्कालीन मृत्यू होतात हे रिस्पॉन्सिबल आहेत। तसेच त्यांचे किडनी डॅमेज होणे, लिव्हरला सूज येणे असे साईड इफेक्ट दिसून येत आहेत। तरी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून यांना विनंती करतो की असे कोणत्याही शरीरास अपायकारक असलेल्या औषधाला किंवा नशेच्या पदार्थाला आपण बळी जाऊ नये। जय हिंद। काल दिनांक 13/7/24 रोजी आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबूराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेनटर्माइन हे शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली। त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक 2 सुशांत हिंदूराव जाधव व आरोपी 3 अमरदीप रामचंद्र भंडारे यांनीसुद्धा संगनमताने ही जे औषधद्रव्य आहे ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळून आलेले आहे। त्यामुळे या तिन्हींच्या विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। हे मेफेनटर्माइन हे जे औषध आहे ते जीवितास हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे PSI येळेकर साहेब करत आहेत। त्याचबरोबर मी सर्व लोकांना आवाहन करतो अशा पद्धतीचं मेफेनटर्माइन सारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विनापरवाना कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना
ह्या पद्धतीने विक्री किंवा बाळगून आल्यास आम्हाला पोलीस स्टेशनला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही विटा शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोक मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं जाईल. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.